आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रामधील 12,000 महसूल सेवकांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। 16 ऑक्टोबरला मुंबईमध्ये बैठक होणार, योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या शिष्टाईला यश। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता, त्यानंतर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार। सूत्रांची माहिती तर दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। दिवाळीमध्ये निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमतीबाबत बैठक घेणार होते, मात्र अद्याप बैठक न झाल्यानं सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडण्याची शक्यता। अभाविप कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। शहराध्यक्ष धनंजय दळवींसह 5 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। राज्य सरकारकडून रस्ते आणि वाड्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली। ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा। सायन्स सेंटर मेट्रो स्टेशनच्या नावावरून मोठा वाद। भाजपनं जाणीवपूर्वक स्टेशनच्या नावातून नेहरूंचं नाव वगळल्याचा आरोप। भाजपला नेहरूंच्या नावाशी अलर्जी, काँग्रेसची भाजपवर टीका। बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजेमध्ये मंगळसूत्र चोरीची घटना। सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ ट्विट। पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी, सुप्रिया सुळेंची ट्विटवरून मागणी। राज्य सरकारच्या नव्या रेती धोरणाला नागपूर खंडपीठामध्ये आव्हान। 8 एप्रिल 2025ला जाहीर केलेलं नवं रेती धोरण रद्द करण्याची मागणी। नवं रेती धोरण चुकीचं असून सखोल अभ्यास न करता धोरण तयार केल्याचा याचिकाकर्ते कृष्णकुमार अग्रवाल यांचा दावा। नागपुरात शासकीय मेडिकल आणि मेयो महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये फूड डिलिव्हरी एजंट्सना नो एंट्री। पश्चिम बंगालमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय।